नमस्कार, मी आहे अजय दिगंबर पवार, समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. आता लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला मोदी सायन्स अकॅडमी याचा डिजिटल दाखवला. तर डिजिटल गल्लोगल्लीला लागतातच, पण यात विशेष आहे. काय विशेष आहे मी तुम्हाला सांगतो, आणि माझ्या हातात एक कागद आहे त्याविषयी सांगतो. कोणत्याही कोचिंग क्लासेसला माझा विरोध नाही. विद्यार्थी हा शिकला पाहिजे, पण दर्जेदार शिकला पाहिजे. नैतिकतेचा मार्ग त्याचा चुकला नाही पाहिजे. फक्त स्पर्धा आहे म्हणून त्याला त्रास झाला नाही पाहिजे. मी प्रशासन अधिकारी बार्शी नगरपालिका बार्शी, पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी, पोलीस अधीक्षक सोलापूर, माध्यमिक शिक्षण अधिकारी सोलापूर या सर्वांकडे मोदी सायन्स अकॅडमी यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे. आणि हे एकटेच काही माझे विरोधक नाही किंवा यांच्या बांधाला बांध नाही माझा. त्याचं एक रिझन आहे, आणि त्या माझ्या तक्रारीत मी काय लिहिलंय ते तुम्हाला वाचून देतो. तर तक्रारीचा विषय असा आहे: विद्यार्थ्यांना आमिष दाखवून दिशाभूल करणारी व बेकायदेशीर जाहिरात करणाऱ्या कोचिंग संस्थेविरोधात चौकशी करून कारवाई करण्याबाबत. आता तुम्ही म्हणाल, काय घोडं मारलं कोचिंग क्लासेस वाल्यांनी? तर माझं काही घोडं मारलं नाही, पण बार्शीतील विद्यार्थ्यांचे भविष्य सट्टे बाजाराकडे नेत आहेत. आता सट्टे बाजार कसा, तर मी त्याही मुद्दे तुम्हाला वाचून दाखवतो. आपल्या तक्रारीचा पहिला मुद्दा आहे: 12वी मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना रॉयल एनफील्ड बुलेट प्रथम पारितोषिक देण्यात येईल. बुलेट, छान, आनंदाची गोष्ट आहे. बुलेट म्हणजे काय, मराठी ब्रँड आहे. छान, चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा म्हटलं. दुसरं पारितोषिक आहे 21,000 रुपये. तिसरं पारितोषिक आहे 11,000 रुपये. मग तुम्ही म्हणाल, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्या कोचिंग क्लासेस वाल्यांनी बक्षीस ठेवले म्हणजे ह्यात वावग काय? तर वावग आहे, आमिषापोटी जुगार खेळला जातो. आमिषापोटी विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जीवघेणी स्पर्धा वाढते, आणि त्याला एक प्रकारे बक्षिसाच्या रूपाने त्याच्या मेंदूला स्वयंशिस्त लागत नाही. तर हे केलं तर हे मिळतं ह्याची आशा लागते. त्यात सर्वजण यशस्वी होतात असे नाही. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण निर्माण होतो. कित्येक ठिकाणी अपयशी झालेले मुलं आत्महत्या सुद्धा करतात. आता दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो. या संबंधित डिजिटलवर मोदी सायन्स अकॅडमी जे मी तुम्हाला दाखवलाय, त्या डिजिटलवर विद्यार्थ्यांचे फोटो व टक्केवारी, पालकांची लेखी संमती त्याला आहे का नाही हे मला माहिती नाही. तो गौण प्रश्न आहे. परंतु ते विद्यार्थी फ्रेशर आहेत का जुने आहेत, का फक्त विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी, पालकांची दिशाभूल करण्यासाठी, त्यांच्याकडून फी उकळण्यासाठी केलेला खटाटोप आहे, हेही समजणं महत्वाचं आहे. आता ह्याच्यातला पुन्हा एक मुद्दा आहे: MHT CET 2025 मध्ये उत्कृष्ट निकाल असा अपूर्ण व दिशाभूल करणारा दावा करण्यात आलाय. आता MHT CET 2025 याचे निकाल झालेत का हे कन्फर्म होणं अपेक्षित आहे. आणि या MHT आणि CET या एक्झाम मध्ये पास झालेले मुलं मॉक टेस्ट मध्ये झाले, ते रिपीटर आहेत, फ्रेशर आहेत, हेही संभ्रम करणारी बाब आहे. कारण ही शुद्ध फसवणूक जनतेची करण्याची कला ह्या कोचिंग क्लासेस वाल्यांनी जोपासली असं मला वाटतं. आता त्यानंतरचा आणखीन एक फलक आहे. त्या फलकावर लिहिलेलं आहे की विद्यार्थ्यांना 80% पुढे मार्क्स पडणार. आता यांचा जर अभ्यास केला क्लासेसचा, यांचा डाटा काढला आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा, तर त्या
क्लासेस मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना 80% मार्क पडले असेल का हो? मग खोटे आश्वासन का द्यायची? पालकांच्या पैशावर, घामाच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारण्याचं कारण काय? फसवणूक करून शिक्षण देत नसतात. शिक्षण हे ज्ञान मंदिर आहे. शिक्षण हे काय आहे? ज्ञान मंदिर आहे. जीवन जगण्याची कला आहे. शिक्षणात नैतिकता, जबाबदारी, समाजाप्रती असणारी निष्ठा हे शिकवणं अपेक्षित आहे. आता त्याच्यातला एक आणखीन एक मुद्दा आहे, या फलकावरच आहे. फीच्या बाबतीत क्लिअर कट नोटिफिकेशन नाही. त्यांना जेवढी फी हवी तेवढी घेतली जाते. खोट्या आश्वासनामुळे पालक आणि विद्यार्थी बळी पडतात कोचिंग क्लासेसच्या प्रलोभनांना. आता तुम्हाला म्हणतो, ज्या ठिकाणी कोचिंग क्लासेस असतात त्या ठिकाणची इमारतीचं ऑडिट बार्शी नगर परिषदेने करणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आग लागली तर फायर सेफ्टी काय आहे ह्याची ही व्यवस्था कोचिंग क्लासेसनं करणे अपेक्षित आहे. पूर्ण विद्यार्थ्यांचा डाटा, म्हणजे मुली किती, मुलं किती, याचा डाटा संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना पुरवणे अपेक्षित आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन कुठलं आहे, जीएसटी भरतात का, असे अनगिनित म्हणजे म्हणता येईल की आता एखादा शब्द चुकून असे खूपशे मुद्दे आहेत जे कोचिंग क्लासेस वाल्याकडून त्या नियमांची पायमल्ली केली जाते. आता तुम्हाला सांगतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अशा प्रकारचे प्रलोभन देणे त्या पॉलिसीच्या विरोधात आहे. दुसरा एक ऍक्ट सांगतो तुम्हाला, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 शिक्षण क्षेत्रातील नैतिक व कायदेशीर मार्गदर्शक तत्वांचे हे उल्लंघन आहे. सुज्ञ नागरिक जे असतील किंवा या क्षेत्रातले जे लोक असतील त्यांना हे माहिती आहे की ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. मग याच्या विरोधात मी आवाज उचलला आहे. मी काय खूप वेगळं केलं नाही. माझ्या अगोदर सुद्धा खूपशे महापुरुष, चांगले सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाबतीचे आवाज उचलले असतील. माझा विरोध कोचिंग क्लासेसला नाही. आता विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना प्रश्न पडला असेल, आमचा विद्यार्थी शिकतो तर अजय पवारला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हेच आहे जेवढे मी अटी वाचून दाखवल्या, जेवढ्या मी नैतिकतेचे मुद्दे तक्रारी स्वरूपात शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेत, ही प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक विचार करा, बोर्डावर येणारी सर्वच मुलं 80% पुढे असेल का? पण तुमचा विद्यार्थी जर त्या असेल त्याला इतकेच मार्क पडलेच का? तुमच्या कष्टाचा पैसा कोचिंग क्लासेस वाले खोटे प्रलोभन देऊन गिळंकृत करतात. हे बाब चुकीचे आहे. आणि मुलांमध्ये बक्षिसाची स्पर्धा लावून त्यांना झुगाऱ्यासारखी सवय लावण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थी शिकला पाहिजे, प्रत्येक आई वडिलांना वाटतं, पण तो योग्य मार्गाने शिकणं अपेक्षित आहे. शिकला पाहिजे. आई वडिलांनीही या मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली मुलं विनाकारण तू डॉक्टरच हो, तू इंजिनियरच हो, तू अमुकच हो, तू तमुकच हो, त्या अकॅडमीला गेला, त्या कोचिंग क्लासेसला गेला की त्यामध्ये आमूलाग्र बदल होईल असं दबाव टाकू नका. यामुळे मुलांची मानसिक तयारी खचते, मानसिकता खचते, ते आत्महत्येकडे प्रवृत्त होतात, वाईट वळणाकडे जातात. आणखीन एक प्रश्न सांगतो तुम्हाला, इथं मुली शिकत असतील त्या कोचिंग क्लासेसला, मग त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षितेचं काय? एखादा वाईट प्रसंग जर त्या मुलींवर आला तर त्यांनी मदत कुठं मागायची पाहिजे? कारण विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. मित्रांनो, या मागचं माझं एकच कारण आहे, तक्रार देण्याचं.
मी कोणत्याही कोचिंग क्लासेसच्या विरोधात नाही, पण आमिष दाखवून मुलांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण करून त्यांची मानसिकता खच्चीकरण करणे हे चुकीचं आहे. प्रत्येकाच्या बुद्धीचा IQ एकसारखा नसतो. माझा वेगळा असतो, माझ्या मुलाचा वेगळा असतो, पण त्या सुधारणा केली पाहिजे, पण ती योग्य दिशेने. खोट्या प्रलोभनामुळे मुलांमध्ये सुधारणा होत नाही. कोणी व्यावसायिक होऊ शकतो, कोणी दुसरा उद्योजक होऊ शकतो, व्यापारी होऊ शकतो. याचंही आहे. आणि जोपर्यंत फक्त मोदी सायन्स अकॅडमी याच्याच विरोधात मी तक्रार केलेली नाही, तर पलीकड शिवाजी कॉलेजच्या जवळच नावाची कोचिंग क्लासेस आहे, त्यावरही विद्यार्थ्यांचे फोटो आहेत. ते टाकणं बेकायदेशीर असतं. आता विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्याच्या पालकांनी खोट्या कोचिंग क्लासेसच्या प्रलोभनाला बळी पडून त्यांना वारेमाप फी द्यायची आणि त्यात विद्यार्थ्याचं नुकसान होते का फायदा हे आपण जाणणं अपेक्षित आहे. आता खर्च वाढत्यात ते वेगळा भाग, ह्यांच्याकडे GST प्रमाणपत्र. एका कोचिंग क्लासेसमध्ये 100 विद्यार्थी जरी धरले 10वीच्या, तर त्या कोचिंग क्लासेसची कमाई किती होती? फक्त 10,000 गुणिले 100 करा आणि येणारी संख्या मला सांगा. हे तर 11वी 12वीचे क्लास घेतात. 30-30 हजार रुपये वार्षिक फी असल्या का विद्यार्थ्याची. मग इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून फी बी घेतली जाते. या बाबतीत सुद्धा कुठंतरी माफक फी विद्यार्थ्यांकडून घ्यावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, त्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. जोपर्यंत मी दिलेल्या तक्रारीवर बार्शी नगर परिषदेचे शिक्षण विभाग, पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी, सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किंवा पोलीस कारवाई करणार नाही, तोपर्यंत मी याचा पाठपुरावा करणार व इतरही कोचिंग क्लासेसवर माझी तशीच करडी नजर असणार आहे. पालकांनो, उघडा डोळे, बघा नीट, आपल्या पाल्याचं संरक्षण करा, मानसिकता जपा. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द जास्त झालेत, पण या माझ्या तक्रारीवर बोलण्यावर विचार करावा हीच अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.